मनोहर गजानन भोईर साहेब यांना विनंती करतोय की आपणही आपले 2 अमूल्य शब्द व्यक्त करावे. तेजोमय युवा प्रतिष्ठान श्री मलंगड परिसर जीवन सरांचे खरंच खूप खूप आभार की त्यांनी हा उपक्रम सुरू केला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावनभूमीत आपण आहोत. सो मित्रांनो, माझ्याकडे वेळ कमी आहे हे मी जाणतो, पण खूप महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहे की महाराष्ट्रभर जेव्हा आम्ही व्याख्यानं घेत असताना फिरत असतो, काही महत्त्वाच्या गोष्टींवर काम करताना ज्या गोष्टी कळतात, समजतात आणि त्याच्यावर काम होणं गरजेचं आहे, त्या गोष्टींचं उत्तर तुम्हाला मी सांगणार आहे. मी सगळ्यात आधी विद्यार्थ्यांच्या आयुष्यातले प्रॉब्लेम सांगतो. 4 प्रॉब्लेम तुमचे कॉमन आहेत हसायचं प्रॉब्लेम ऐकल्यानंतर. ओके, एक शिक्षक म्हणून काम करताना बऱ्याच गोष्टींचा अनुभव येत असतो. त्याच्यातनं मी 4 कॉमन प्रॉब्लेम्स काढलेत. पहिला प्रॉब्लेम म्हणजे तुम्हाला अभ्यासाचा ताण वाटतो. येस और नो? थँक्यू सो मच. दुसरा प्रॉब्लेम, अभ्यास करताना कंटाळा येतो. बरोबर? येस. तिसरा प्रॉब्लेम, लक्ष लागत नाही, फोकस आपलं कॉन्सन्ट्रेशन होत नाही. बरोबर? व्हेरी नाईस. आणि चौथा प्रॉब्लेम, सगळं वाचलेलं असतं आणि परीक्षेत आपल्याला काहीही आठवत. व्हेरी नाईस. सो मित्रांनो, या 4 प्रश्नांची उत्तरं मी माझ्या व्याख्यानांमधनं सांगत असतो. आज त्यातला एक क्ल्यू काही मी सांगतोय की याच्यावर 4ही प्रॉब्लेमवरचं सोल्युशन सांगणार आहे. आहात तयार? व्हेरी नाईस. सो मित्रांनो, पहिला प्रॉब्लेम आहे अभ्यासाचा ताण वाटतोय. सो या ताणातनं बाहेर पडायचं असेल तर मी 3 IMP स्टेजेस ऑफ लर्निंग असं त्याला आम्ही म्हणतो. अभ्यास करतानाच्या 3 स्टेजेस आहेत, त्या समजून घ्यायचं. पहिलं असतं ऑब्झर्वेशन, दुसरं असतं इंटरेस्ट आणि तिसरं असतं हॅबिट. तुम्हाला ऑब्झर्वेशनमध्ये 50% तुमचा अभ्यास झालेला असतो. सो एवढं स्ट्रॉंग एखाद्या चॅप्टरचं ऑब्झर्वेशन असलं पाहिजे की त्यात कन्सेप्ट काय काय सांगितलं, त्याचं एक्झाम्पल काय, हे जेव्हा तुम्ही ऐकता, समजून घेता, कळतं तुम्हाला, तर तुमचा अभ्यास करण्याचा 50% मार्ग आणि 50% अभ्यास संपलेला असतो. दुसरं म्हणजे इंटरेस्ट क्रिएट करायला वेगळं काय लागत नाही. पिक्चर पाहायला आपल्याला आवडतं. व्हेरी नाईस. पिक्चर पाहायला आवडतं, पिक्चर आपल्याला आठवतं, अगदी जुना पुराणा असेल, काही सिरियल्स आठवतात आपल्याला, हे सगळं आठवतं. मग अभ्यास का आठवत नाही? अभ्यास हे आठवेल, त्याच्यात इंटरेस्ट क्रिएट करायचा असतो. आणि इंटरेस्ट क्रिएट करायच्या आधी आपल्याला एक गोष्ट समजून घेतली पाहिजे, ती म्हणजे ब्रेनचे स्टडी झोन आहेत. सो 3 झोन असतात. पहिला असतो कम्फर्ट झोन, ज्याच्यात तुम्ही असता आणि त्याच्यात ब्रेन कधीच अभ्यास करत नाही. दुसरा असतो स्ट्रगल झोन, त्याला आम्ही गोल्डन झोन म्हणतो. स्ट्रगल म्हणजे काय? नेहमी उत्सुकता, कुतूहल. तुम्हाला माहिती आहे आपण मूवी का आवडतात? ॲडव्हेंचर असतं. बरोबर? साहसी असतो, तिकडे काहीतरी शोधायचं असतं, कोणाला तरी मारायचं असतं, कोणाचे तरी डायलॉग्स असतात. सो या सगळ्या गोष्टी असल्या कारणाने आपल्याला मूवी खूप अट्रॅक्टिव्ह होतो. सो मित्रांनो, स्ट्रगलिंग झोन म्हणजेच काय, तर तुम्ही अननोन फॅक्टरपर्यंत पोहोचता. नोन गोष्टी म्हणजे माहिती असलेल्या अभ्यासापासून अननोन गोष्टीपर्यंत पोहोचण्याचा प्रवास जेव्हा आपण करतो तेव्हा ब्रेन अभ्यास लक्षात ठेवायला सुरुवात करतो. ओके. आणि तिसरं त्याच्यातलं असतो ते म्हणजे पॅनिक झोन. पॅनिक म्हणजे काय? मला मॅथ्स जमत नाही, मला इंग्लिश जमत नाही, मला हे जमत नाही, ह्या सरांचं मला कळतच नाही, अशी जेव्हा आपण करण्यास सांगतो ना, तेव्हा आपला ब्रेन आपोआप पॅनिक झोनला जातो आणि पॅनिक झोन हा नेहमी अभ्यास स्टॉप करतो, लर्न करत नाही. सो ब्रेनला आपल्याला सवय लावायची आहे. जेव्हा आपण गोल्डन झोनमध्ये असतो आणि ती सवय जेव्हा लावतो, 1 दिवस, 2 दिवस, 21 दिवस, 45 दिवस, 90 दिवस, 1 वर्ष, आणि ही सवय जेव्हा लागते तेव्हा आपला ब्रेन इंटरेस्ट आपोआप क्रिएट करतो. सगळ्यात महत्त्वाचं, याच्यातनं हॅबिट्स क्रिएट केल्या पाहिजेत ज्या अभ्यासासाठी पूरक असतात. सो हे जेव्हा घडतं तेव्हा मित्रांनो तुम्ही हुशार विद्यार्थी सहज होता. प्रत्येक विद्यार्थी हुशार असतो, लक्षात घ्या. प्रत्येक विद्यार्थी हुशार असतो. स्वतःला कम्पेअर करण्यापेक्षा मी नेहमी म्हणतो प्रूव्ह करायचं नाही, इम्प्रूव्ह करायचं. स्टॉप कम्पेअरिंग, स्टार्ट इम्प्रूव्हिंग. सो स्वतःला इम्प्रूव्ह केलं की आपण 1 दिवस 1%, दुसऱ्या दिवशी अजून 1%, असं करत वर्षाच्या शेवटी पण 37% वाढतो. सो लक्षात घ्या, आपल्याला स्ट्रगल झोनमध्ये राहून, गोल्डन झोनमध्ये राहून कसा अभ्यास करता येईल याचा अभ्यास आपण केला पाहिजे आणि त्याप्रमाणे कृती केली पाहिजे. नंतर असतं ब्रेनचं एक स्टडी सायकल असतं. लक्षात घ्या, कधी पण 20-25 मिनटं प्रामाणिकपणे अभ्यास करायचा, 5-10 मिनटं पुन्हा एकदा ब्रेक घ्यायचा. पण ब्रेकमध्ये नेहमी आपल्या आवडीचा जो कन्सेप्ट आपण वाचतोय किंवा जो कन्सेप्ट आपण वाचतोय त्या कन्सेप्टचा ऑडिओ, व्हिडिओ किंवा एखादी डायग्राम ड्रॉ करायची, की पॉईंट्स काढायचे आणि परत नव्याने अभ्यास सुरू करायचा दुसऱ्या पॉईंटचा, किंवा अजून मध्ये 2 मिनिटाचा ब्रेक घ्यायचा आणि रिकॉल करायचा की मी काय वाचलं मागच्या 15-20 मिनिटात. म्हणजे ब्रेनला सवय लावायची रिकॉल करायची, आणि रिकॉल करायची सवय लागली की एक्झामला तुम्हाला बरोबर आठवतं. आपण सवय लावत नाही, आपण काय करतो? अभ्यास करतो, डायग्राम्स काढतो, अभ्यास करतो, डायग्राम्स काढतो, पण ब्रेनला सवय कुठे लावली आपण की मी काय वाचलं आज दिवसभरात, मी काय केलं आज दुपारी.
जेव्हा सवय लावतो तेव्हा ब्रेन लक्षात ठेवून त्या रिकॉल करतो एक्झाममध्ये. सो हे आहे तुमच्या अभ्यासातनं महत्त्वाच्या पॉईंट्सवर काम करणं. दुसरं असतं ब्रेनला लोड होतो, बरोबर. अभ्यास आपण सतत जर 1-2 तास सतत वाचलं तर त्याच्यावर काय होतं, आपला लोड येतो. आणि तो लोड कमी करायसाठी 3-3-3 फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. 3-3-3 फॉर्म्युला म्हणजे काय, 3 पार्टमध्ये कन्सेप्टला डिवाइड करायचं, 3 की पॉईंट्स काढायचे आणि 3 कलर पेनमध्ये लिहायचं. जेव्हा तुम्ही अशा नोट्स काढता तेव्हा तुमच्या ब्रेनमध्ये इमेज त्याची प्रिंट होते आणि ते लक्षात राहतं. हे सगळं सायंटिफिकली फॉर्म्युलेज आहेत, प्रूव्हन फॉर्म्युलेज. आणि खरं सांगायचं तर मी स्वतः युनिव्हर्सिटी टॉपर आहे. अगदी पहिलीपासून ते 10वीपर्यंत तुम्ही पोसोबाल पाटील शाळेत गेलात तर त्या बोर्डवर पण माझं नाव मिळेल, आणि मॉडेल कॉलेजला गेलात तर MScला 2014ला पण माझं नाव मिळेल. मुद्दा हा आहे मित्रांनो, अभ्यास हा सोपा असतो, त्याला आपण जटिल बनवत असतो, कठीण बनवत असतो. सो बनवायचा कठीण नाही, त्याला सोपं करण्याच्या पद्धती समजून घ्या. ओके. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला टेक्स्ट म्हणजे नुसतं आपण काय म्हणतो पॅराग्राफ त्याच्यासोबत डायग्रामला जोडायला शिका, म्हणजे आपल्याला अभ्यास लक्षात राहतो. ओके. हे सगळं असेल तरी असता पिक्चर आठवतो, मग अभ्यास का आठवत नाही, याचे एक 6 फॉर्म्युले सांगतो मी. एक म्हणजे त्याचा आवाज निर्माण करता आला पाहिजे, म्हणजे वाचताना असं वाचा की आपल्याला ऐकायला येईल, आवाज निर्माण करा. दुसरं त्याच्यामध्ये मुवमेंट निर्माण करा, म्हणजे जेव्हा वाचतो आपण तो प्रयोग आपण करतोय, ती कृती आपण करतोय, ती स्टोरी आपण लिहितोय असं इमॅजिन करायला शिकलो पाहिजे आपण. स्पीड, त्याच्यामध्ये मुवमेंट आणा. आय म्हणजे मी फॅक्टर, मी काय करतो हे महत्त्वाचं असतं तिकडे. मला जेव्हा मी तिथे ओततो ना तेव्हा अभ्यास पूर्णत्वात जात असतो. आणि युनिकनेस आणि टँजिबल म्हणजे ते अस्तित्वात आणता येईल असा अभ्यास करायचा. आता हे सगळं झालं अभ्यासाबाबतीत. आता शेवटच्या 1 मिनिटात मी तुम्हाला हे सांगणार आहे की जोपर्यंत तुमचा वाय क्लिअर होत नाही तोपर्यंत तुम्ही अभ्यास करू शकत नाही. मग जर तुमचा वाय क्लिअर असेल देन हाऊ डझंट मॅटर, म्हणजे काय असतो की तुम्हाला अभ्यास कसा करायचा हा पुढचा प्रश्न असतो, पण आधी का करायचा हे जर माहिती असेल तर तुम्हाला कोणीच थांबवू शकत नाही. मला जो अभ्यास करायचा आहे त्याची कारणं शोधा मित्रांनो. तुमच्याकडे जर 100 कारणं असतील न करण्याची तर एक कारण शोधा करण्याचं, मग तुम्हाला कळेल अभ्यास का करायचा. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य हे स्वप्न होतं ना, पण ते स्वप्न गरज होतं त्या रयतेचं. आणि हे जेव्हा लक्षात येईल ना तेव्हा आपल्याला कळतं की 2200 किलोमीटरचा प्रवास अगदी 21 दिवसात पूर्ण करायचा, आणि तेही 3 लाख फौजेतनं बाहेर पडायचं, हे साधं काम होतं का मित्रांनो? नाही ना. 1666ला जेव्हा तळ झाला तेव्हा दिल्लीला जाणं, दिल्लीवरनं आल्यानंतर पुढचे 4 वर्ष काहीच नाही केलं, पण 1670ला पहिला कोंढाणा किल्ला घेतला, त्यानंतर मग सगळे किल्ले 360 पर्यंत महाराज थांबलेच नाही. हे वेड लागतं. हे वेड तुमच्या माझ्यात आहे का हे शोधलं पाहिजे. पहिलं म्हटलं मी आपला वाय क्लिअर करायचा, दुसरं म्हटलं की आपली नीड समजून घ्या, गरज का आहे, आणि तिसरं म्हटलं की मग एकदा गरज समजली की वेडासारखं काम करायचं. मग योजना आखताना भान ठेवायचं आणि बेभानपणे आखता आल्या पाहिजेत. हे जर आपल्याला कळलं तर हनुमंत स्वारींकडनं आपण शिकलो पाहिजे की त्यांच्यात प्रचंड क्षमता होती, पण जेव्हा त्यांना सांगितलं हे का म्हणणं असतं, प्रत्येकात ती शक्ती आहे, प्रत्येकात ते ज्ञान असतं, प्रत्येकात असतं ती क्षमता, पण ती उभं करण्यासाठी कोणीतरी सांगत असतं आणि त्यासाठीच ही व्याख्यानं असतात. तुम्ही काय घेऊन जाता इकडनं ते महत्त्वाचं असतं. सो हे खूप महत्त्वाचं असतं. मी नेहमी म्हणतो की असे जगावे दुनियेमध्ये आव्हानांचे लावून अत्तर, नजर रोखोनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावं उत्तर. नको गुलामी नक्षत्रांची, भीती आंधळ्या तारांची, आयुष्याला भिडतानाही चैन करावी स्वप्नांची. अरे स्वप्न मजबूत असले ना की सगळं शक्य होतं. आपल्या APJ अब्दुल कलामांनी आपल्याला सांगितलं स्वप्न का पाहायची. हे स्वप्न आपल्याला दिशादर्शक असतात. स्वप्न आपण जोपर्यंत पाहत नाही ना तोपर्यंत आपण मोठं होऊच शकत नाही, हा एक इतिहास आहे. सो समजून घेतलं पाहिजे. पसायदान आपण नेहमी वाचतो ना, आता विश्वात्मके देवे येणे वागेतने तोषावे, तोषोनी मजद्यावे पसायदाने, तो द्यायला आलाय. पण त्याच्या आधी एक ओवी अशी आहे की किंबहुना तुमचे केले धर्मकीर्तन सिद्धी नेले, येथे माझे जे उरले पाईकपण. पाईकपण म्हणजे सेवक, अभ्यासाचा सेवक होता आलं पाहिजे आपल्याला. सो ज्या वेळेस आपण प्रयत्न करतो, अभ्यास करतो ना, मग फळ असतं. सो हे भगवद्गीता पण आपल्याला सांगते. सो आपण काय करतो ना मित्रांनो हे खूप महत्त्वाचं असतं. 2 मिनिटं लागले असतील नाही का अफजल खानाचा कोथला बाहेर काढायला, पण 1 वर्ष तब्बल प्लॅनिंग केली. विजापूरच्या नाही का आदिलशाह म्हणजे विजापूरवरनं निघालेला तिथून ते पूर्ण त्याला महाराष्ट्रात आणेपर्यंत, सॉरी त्याला किल्ल्यावर आणेपर्यंत, प्रतापगडावर आणि मारण्यापर्यंत. सो हे खूप महत्त्वाचं असतं मित्रांनो. सो एव्हरी ॲम्बिशन नीड अ प्रिपरेशन.
सो प्रिपरेशन एवढं स्ट्रॉंग करा ना, तर मग विश्वास नांगरे पाटील म्हणतात ना की शांततेच्या काळात एवढा घाम गाळा की तुम्हाला युद्धाच्या काळात रक्त सांडावं लागत नाही. एक्झाममध्ये तुम्हाला पॅनिक व्हायची गरजच पडणार नाही जर या उरलेल्या 60 दिवसात तुम्ही प्रचंड मेहनत केली तर. करा प्लॅनिंग दिवसाची, दररोज किती तास मी अभ्यास करणार, कसा अभ्यास करणार, काय करणार. आपल्याकडे प्रचंड शिक्षक आहेत, हे सगळे आपल्याकडे आपल्या मदतीसाठी आहेत आणि हेच खूप महत्त्वाचे. शेवटी जाताना मी एकच सांगेन मित्रांनो की तू खुद की खोज में निकल तू किस लिए हताश है, तू खुद की खोज में निकल तू किस लिए हताश है, तू चल तेरे वजूद की समय को भी तलाश है, तुझसे लिपटी बेड़ी या समझ नाही इनको बशर तू. जर मला येत नाही, मला कळत नाही, मला समजत नाही असं वाटत असेल तर हे सोडून टाका. तुझसे लिपटी बेड़ी या समझ नाही इनको बशर तू. जे विचार येत नाही ते टाकून द्यायला शिकलं पाहिजेत. चरित्र अगर पवित्र है तो क्यों है दशा तेरी. जर आपण मेहनत प्रामाणिकपणे करतोय तर चरित्र अगर पवित्र है तो क्यों है दशा तेरी, ये पापियों को हक नहीं की ले परीक्षा तेरी. प्रत्येक जण आपल्याला विचारतो ना 10वीलाच अभ्यास कर, 10वीलाच अभ्यास कर. सो आपण आपल्यात मेहनत केली पाहिजे. जला के भस्म करो से जो क्रूरता का जाल है. म्हणजे तुम्ही दिवे नाही रे छोटे छोटे, तुम्ही पणती नाही ना, तुम्ही तर मशाल आहात. मग एवढी क्षमता तुमच्यात आहे नाही का. सो जला के भस्म करो से जो क्रूरता का जाल है, तू आरती की लौ नहीं तू तो क्रोध की मशाल है. आणि चुनर उड़ा के ध्वज बना गगन भी कपकपाएगा और अगर तेरी चुनर गिरी तो एक भूकंप आएगा. आणि जरी तुम्ही प्रयत्न प्रचंड केलात आणि हरला तर ही सगळी माणसं तुमच्या पाठीशी तशीच आज जशी उभी आहेत तशी भक्कमपणे उभी करतील आणि तुम्हाला त्याच मोठ्या क्षणावर घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करतील. कारण की तू खुद की खोज में निकल तू किस लिए हताश है, तू चल तेरे वजूद की समय को भी तलाश है. थँक्यू सो मच तुम्ही निमंत्रित केल्याबद्दल. सर खूप छान, धन्यवाद.